चला, आज आपण NMMS शिष्यवृत्ती जिंकण्यासाठी जी एक खास सिस्टम आहे ना, तिच्याबद्दल जरा सविस्तर जाणून घेऊया. बऱ्याचदा काय होतं, पालक आणि शिक्षकांना एक प्रश्न पडतो की मुलांना फक्त NMMS परीक्षा पास करायची आहे का? पण खरं सांगायचं तर हा प्रश्नच अपूर्ण आहे. कारण खरी गोष्ट आहे की मुलांना पूर्ण 48,000 रुपयांची शिष्यवृत्ती जिंकायची आहे. हो, हाच तो खरा प्रश्न आहे जो या परीक्षेमागचं खरं ध्येय, खरा उद्देश समोर आणतो. म्हणूनच हे लक्षात घ्यायला हवं की NMMS ही केवळ एक परीक्षा नाहीये, तर ही एक खूप मोठी आर्थिक संधी आहे. 48,000 रुपये. हा आकडा समोर दिसला की ध्येय एकदम स्पष्ट होतं आणि वाटतं की हो, हे आपण मिळवू शकतो. बरोबर ना? पण मग एक प्रश्न येतो की इतकी मोठी संधी असूनही बहुतेक विद्यार्थी ती का गमावतात? याचं उत्तर त्यांच्या तयारी करण्याच्या पद्धतीत दडलेलं आहे. तिथेच एक मोठी गडबड होते. आता बघा, NMMS परीक्षेत ना 2 वेगवेगळे पेपर्स असतात. पहिला म्हणजे मॅट म्हणजे मेंटल एबिलिटी टेस्ट, जो तार्किक विचारांची परीक्षा घेतो. आणि दुसरा आहे सॅट म्हणजे स्कॉलेस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट, जो शालेय ज्ञानावर आधारित असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दोन्हीसाठी विचार करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी लागते. पण होतं काय, बहुतेक विद्यार्थी या दोन्ही पेपर्सचा अभ्यास एकाच वहीत एकाच वेळी करतात. म्हणजे तर्क आणि विज्ञान सगळं एकत्रच. आणि यामुळे होतो फक्त गोंधळ. आणि हे अगदी साधं गणित आहे. जर तयारीच अशी विस्कळीत रॅन्डम असेल तर निकालसुद्धा रॅन्डमच येणार नाही का? तर मग या समस्येवर उपाय काय? उत्तर आहे एका तज्ज्ञाने तयार केलेली एक अगदी सुनियोजित एक प्रॉपर सिस्टीम. आता हे तज्ज्ञ नेमकं करतात तरी काय? तर ते हेच करतात. जे काही विखुरलेलं साहित्य आहे, म्हणजे नोट्स, गाईड्स, व्हिडिओज, या सगळ्याला एका योग्य इकोसिस्टममध्ये, एका शिकण्याच्या पॅटर्नमध्ये बदलतात. आणि ह्या जबरदस्त प्रणालीमागे जे आहेत ते म्हणजे प्रमोद जगधने. त्यांना शिष्यवृत्ती परीक्षांचा 20 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. विचार करा, 20 वर्ष. त्यांची संस्था सायन्स डिजिटल अकॅडमी ह्याच पद्धतशीर दृष्टिकोनासाठी ओळखली जाते. इथे प्रत्येक गोष्ट एका सिस्टमने केली जाते. चला तर मग या सिस्टमचा पहिला आणि महत्त्वाचा भाग बघूया. तो म्हणजे मॅट पेपरसाठी तयार केलेलं एक खास साधन. आणि त्याचं नाव आहे आय कॅन विन 48K. बघा, नावच किती जबरदस्त आहे. थेट ध्येयाची आठवण करून देणारं. ह्या पुस्तकाचं मुख्य काम काय आहे? तर ते विद्यार्थ्यांना प्रश्नांमधला पॅटर्न ओळखायला शिकवतं. यात सिरीज, ॲनॉलॉजी यांसारख्या टॉपिकसाठी माइंड मॅप्स आहेत. प्रश्नांमागचं लॉजिक समजण्यासाठी कॉन्सेप्ट मॅप्स आहेत. आणि हो, शॉर्टकटसाठी फॉर्म्युला किंवा ट्रिक कॅप्सूल्ससुद्धा आहेत. यामुळे प्रश्न खूप लवकर सुटतात. इतकंच नाही, तर जुन्या प्रश्नपत्रिका कशा सोडवायच्या याची एक खास पद्धत यात दिलीय. स्टेप 1, प्रश्नाचा पॅटर्न बघा. स्टेप 2, उत्तर कसं आलं ते टप्प्याटप्प्याने समजून घ्या. आणि स्टेप 3, पुढच्या वेळी तोच प्रश्न वेगाने सोडवण्यासाठी दिलेली हिंट किंवा ट्रिक लक्षात ठेवा. एकदम सोपं. ठीक आहे, तर MAT पेपरचं तर झालं. आता वळूया SAT पेपरकडे, जे एक पूर्णपणे वेगळंच आव्हान आहे आणि त्यासाठी तयारीही वेगळीच लागते. आणि ह्या आव्हानासाठी जे साधन आहे ते म्हणजे गरुड भरारी. हे दुसरं पुस्तक खास शालेय क्षमता चाचणीसाठीच बनवलं आहे. सॅट पेपरचं गणित कसं असतं बघा. विज्ञानावर 35 प्रश्न, सामाजिक शास्त्रांवर 35 प्रश्न आणि गणितावर 20 प्रश्न. म्हणजे हे बघितल्यावर लगेच कळतं की कोणत्या विषयांवर जास्त लक्ष केंद्रित करायचंय. आणि गरुड भरारी हे पुस्तक काय करतं, तर ते शाळेत शिकलेल्या ज्ञानाला NMMS परीक्षेच्या लेव्हलवर घेऊन जातं. उदाहरणार्थ, इतिहासासाठी यात खास टाईमलाईन्स आहेत, तर गणित आणि विज्ञानासाठी फॉर्म्युला कॅप्सूल्स, सोबतच डायग्राम्स आणि कीवर्ड्सवाले कॉन्सेप्ट मॅप्ससुद्धा आहेत. तर आता आपल्याकडे 2 पुस्तकं झाली. पण ही सिस्टम इथेच पूर्ण होत नाही. यात आणखी एक महत्त्वाचा घटक आहे, जो मिळून एक कम्प्लीट विनिंग सिस्टम तयार होते. आणि तो घटक म्हणजे SDA NMMS गाईड. हे खास पालक आणि शिक्षकांसाठी आहे. हे गाईड काय करतं माहितीये? ते पुस्तकातल्या प्रत्येक उदाहरणामागचं का आणि कसं स्पष्ट करतं. म्हणजे असं वाटतं की जणू काही एक शिक्षकच तुमच्यासोबत बसून सगळं समजावून सांगतोय.
थोडक्यात सांगायचं तर ही तीनही साधनं मिळून परीक्षेच्या सर्व 180 प्रश्नांसाठी एक विचार करण्याची पद्धत, एक थिंकिंग पॅटर्न तयार करतात. आय कॅन विन हे मॅट पुस्तक पेपर 1 वर पूर्ण कंट्रोल मिळवून देतं. गरुड भरारी हे SAT पुस्तक पेपर 2 मध्ये जबरदस्त स्कोर करायला मदत करतं. आणि SDA गाईड विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या सगळ्यांना त्यामागची विचार करण्याची प्रक्रिया समजून सांगतं. तर मग शेवटी एकच प्रश्न उरतो. ध्येय फक्त तयारी करणं आहे की यशासाठी एक पक्का पॅटर्न तयार करणं आहे? कारण एक गोष्ट नक्की आहे, अंधाधुंद अभ्यास करून काही होणार नाही. पण एक सुनियोजित पद्धत, एक सिस्टम असेल तर यश नक्कीच मिळेल.